लाईफमध्ये प्रत्येकालाच ग्रोथ करायची असते. प्रत्येक जण एक सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी रोज धडपडत असतो, रोज प्रयत्न करत असतो आणि त्याच्या इम्प्रुव्हमेंटच्या जर्नीमध्ये रोज काही ना काहीतरी नवीन टेक्निक अप्लाय करायचा तो प्रयत्न करत असतो आणि स्वतःला बेस्ट व्हर्जन बनवण्यासाठी तो रोज प्रयत्न करतो. पण त्याच्या इम्प्रुव्हमेंटच्या जर्नीमध्ये सगळ्यात मोठी अडचण बनते ती म्हणजे कंपॅरिझन. जेव्हा आपण स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करतो तेव्हा आपण स्वतःपेक्षा जास्त महत्व दुसऱ्याला देत असतो. त्यामुळं आपल्यामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा निगेटिव्ह फील करायला लागतात. ते कंपॅरिझन आपल्या कॉन्फिडन्स डाऊन करतात आणि आपण एका क्वेश्चन्स मध्ये प्रश्नांच्या चक्रामध्ये अडकून राहतो आणि असे क्वेश्चन्स आपल्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करतात. सो या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल, स्वतःला कंपॅरिझन करणं थांबवायचं असेल तर ही स्टोरी तुमच्यासाठी. सो बघूया आजच्या या एपिसोड मध्ये की कंपॅरिझन ही जी गोष्ट आहे ती आपल्याला किती डाऊन फील मध्ये नेते आणि जर का आपण ती कंपॅरिझन थांबवली, आपल्यामध्ये असलेल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा कमतरता आहेत त्या गोष्टीला आपण स्वतःची स्ट्रेंथ बनवली तर ती गोष्ट आपल्याला किती फायदेशीर ठरते. सो ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावामध्ये असणारं शेतकरी. एक छोटस गाव असतं, त्या गावामध्ये एक शेतकरी राहत असतो. त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नसते. त्यामुळे तो शेतकरी घरापासून लांब दूरवर असणाऱ्या एका नदीकाठीला जाऊन रोज पाणी घेऊन येत असतो. सो ते पाणी आणण्यासाठी शेतकऱ्याने एक टेक्निक वापरलेली असते. एक त्याने काठी घेतलेला असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला 2 मडके बांधलेले असतात. सो रोज घरातून हा शेतकरी बाहेर पडायचा, रोज लांब दूरवर असणार त्या नदीकाठीला जायचं, तिथं पाणी भरायचं आणि घरी घेऊन यायचं. त्या दोन्ही मडक्यामध्ये एक मडकं असतं एकदम परफेक्ट आणि जे दुसरं मडकं असतं त्याच्या वरच्या साईडला एक छोटस होल पडलेलं असतं. तो जेव्हा शेतकरी नदीला जाऊन पाणी भरायचा आणि तो घरापर्यंत घेऊन यायचा, त्या प्रत्येक वेळेला जे पहिलं परफेक्ट मडकं आहे त्यामध्ये जसंच्या तसं पाणी राहायचं, एकही थेंब खाली पडायचं नाही, एवढं परफेक्ट. आणि जे दुसरं मडकं होतं ज्याच्यावरती एक छोटस होल पडलेलं होतं त्यामधलं बरचसं पाणी हे रस्त्यामध्येच वाया जायचं. सो प्रत्येक वेळेला जे परफेक्ट मडकं आहे ते त्या दुसऱ्या मडक्याला बोलायचं, अरे तुझ्यामध्ये तर ती होल आहे, तुझ्यामध्ये ही कमतरता आहे, बघ मी किती परफेक्ट आहे आणि तुझ्यामध्ये आणलेलं पाणी निम्म अर्ध तू वायाच घालवतोयस, मी बघ किती पुरेपूर त्या गोष्टीचा वापर करतोय, किती परफेक्ट त्याला आउटपुट देतोय, तू मात्र बघ त्याची मेहनत वाया घालवत चाललेला आहेस. आणि ज्यावेळी शेतकऱ्याला हे समजेल ना तेव्हा तो तुला रिप्लेस करून टाकेल, तुला बदलून टाकेल. आणि ही गोष्ट माहीत झाल्यावर त्या दुसऱ्या मडक्याला खूप वाईट वाटायला लागतं, अरे आपल्यामध्ये ही तर कमतरता आहे, ते दुसरं मडकं किती परफेक्ट आहे ना, त्याच्यामध्ये काहीच पाणी वाया जात नाही आणि मी बघा माझ्यामध्ये एक होल आहे, मी पाणी वाया घालवतोय, त्याची सगळी मेहनत वाया घालवायला लागलोय आणि मी काहीच कामाचं नाही. त्यापेक्षा माझ्या जागेला दुसरं मडकं त्यानं जर ठेवलं तर त्याला खूप भारी वाटेल, त्याला आउटपुट चांगलं मिळेल. सो हे रोज चालू असतं आणि जे परफेक्ट मडकं आहे त्या दुसऱ्या मडक्याला रोज दाखवून देत असतं की हे बघ तुझ्यामध्ये ती कमतरता आहे, आज ना उद्या तुला शेतकरी रिप्लेस करून टाकणार आहे आणि ज्या दिवशी मी शेतकऱ्याला सांगणार ना त्या दिवशी तो नक्कीच तुला बदलून टाकेल. म्हणजे ते दुसरं मडकं असतं त्याला रोज या निगेटिव्ह गोष्टी येऊन स्वतःवरती एक क्वेश्चन मार्क तयार होतो, खरंच माझं काही इम्पॉर्टन्स आहे का, मी काही कामाचं आहे का, त्यापेक्षा मला बदलून टाकलेलं चांगले. सो दुसरं परफेक्ट मत शेतकऱ्याला सांगण्याआधी मीच शेतकऱ्याशी बोलतो. सो एक दिवशी काय होतं, ज्यावेळी शेतकरी नदीकडून पाणी घेऊन घरी येतो त्यावेळी ज्या मडक्याला होल असतं ते मडकं शेतकरीला सांगतो, तुम्ही एक काम करा की मला बदलून टाका. शेतकरी म्हणतो का, काय झालं, नाही माझ्यामध्ये खोल आहे आणि मी तुमची जी काही मेहनत आहे ती मेहनत रस्त्यामध्येच वाया घालवतो, जेवढं पाणी तुम्ही घेऊन येता त्यातलं बरचसं पाणी रस्त्यामध्येच वाया जातं. मग माझ्यापेक्षा बेटर व्यक्तीला, बेटर दुसऱ्या पॉटला, दुसऱ्या परफेक्ट मडक्याला तुम्ही घेऊन आला तर तुमचाच फायदा आहे. माझ्यामध्ये या सगळ्या कमतरता आहेत, त्यापेक्षा मला ठेवण्यापेक्षा तुम्ही काय करा, दुसऱ्या मडक्याला माझ्या जागेला रिप्लेस करा. मग शेतकरी सगळं शांतपणे ऐकतो आणि म्हणतो ठीक आहे, रिप्लेसच करायचंय ना, तुला वाटते ना तुझ्यामध्ये ही कमी आहे, तुला वाटते ना तुला रिप्लेस करावं, तुझ्या जागेला मी परफेक्ट मडका आणावा, तर ठीक आहे, उद्याचा एक दिवस आपण एक काम करू, तू स्वतःचे डोळे उघड
आणि आजूबाजूला तुला काय दिसतं हे तू बघ. ही गोष्ट त्या परफेक्ट मडक्याला सुद्धा शेतकरी सांगतो. तुम्ही दोघांनी एक काम करा, घरापासून ते नदीपर्यंत जाऊन ज्यावेळी मी पाणी घेतो तिथून परत रिटर्न घराच्या पर्यंत येईपर्यंत तुम्हाला जे जे काय दिसतं ते मला तुम्ही सांगा. दोन्ही मडके म्हणतात ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण जे परफेक्ट मडका असतं त्याचा कॉन्फिडन्स खूप जास्त असतो. तो स्वतःला खूप परफेक्ट समजत असतो, कारण त्याच्यासमोर एक मडका असतं ज्याच्यामध्ये खोल आहे ना, सो त्याला ते पॉइंट आउट करत असतं, हे बघ तुझ्यामध्ये ती कमी आहे आणि मी किती परफेक्ट आहे. आणि ते जे दुसरं मडकं असतं त्याचं कॉन्फिडन्स ऑलरेडी डाऊन असतं, कारण त्याने स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्याशी केलेलं असतं आणि ते त्याला निगेटिव्ह फील करायला लागतं. सो दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी घरामधून बाहेर पडतो त्यावेळी दोन्ही जे मडके आहेत ते आजूबाजूचं वातावरण बघत असतो. शेतकरी नदीकडेला जातो, दोन्ही मडके भरतो आणि रिटर्न घराकडे येतो. तो घरी आल्यानंतर तो त्या दोन्ही मडक्यांना विचारतो की तुम्ही काय काय पाहिलं. तो सुरुवातीला त्या परफेक्ट मडक्याला तो विचारतो की तू सांग, तू काय काय बघितलंस. तो ते मडकं सांगतं की माझ्या आजूबाजूला होतं ते फक्त एक मोकळं रान, दगड कोटे म्हणजे वेगवेगळी दगड पडलेली होती, खडक पडलेली होतं, वाळलेलं गवत होतं. आणि हाच प्रश्न शेतकरी त्या दुसऱ्या मडक्याला विचारतो की तू काय काय पाहिलंस. माझ्याकडे तर असं काहीच नव्हतं, माझ्याकडे तर हिरवगार देखणं रान होतं, उगवलेलं गवत होतं जे एकदम हिरवगार जस्टच उगवलेलं होतं. असं छोटी छोटी रोपं होती, काही अशी छोटी झाडं होती ज्यांना खूप छान छान सुंदर अशी फुलं लागलेली होती. काही ठिकाणी तर छोटी छोटी फळं पण तयार झालेली होती. मग शेतकरी हसतो आणि म्हणतो की हे सगळं काही तुझ्यामुळे घडलेलं आहे. ते जे मडकं असतं ज्याला होल पडलेलं असतं त्याला क्वेश्चन मार्क पडतो, कसं काय, हे मी काय केले. तो शेतकरी म्हणतो जेव्हा मी पाणी घेऊन यायचो रोज त्यावेळी पहिल्याच दिवशी माझ्या लक्षात आलेलं होतं की तुझ्यामध्ये खोल आहे. आणि जेव्हा मी नदीपासून घरापर्यंत येत असतो तेव्हा तुझ्यामधून पाणी पडत चाललेलं. सो तेव्हा मी घरापासूनच्या नदीपर्यंतच्या प्रत्येक त्या बाजूला प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी बियाणं टाकलेली होती, छोटी छोटी रोपं लावलेली होती. आणि त्या सगळ्या बियाण्याला रोप करण्यासाठी जे रोप लावलेलं होतं त्या रोपांना फुलं आणण्यासाठी जे पाणी लागत होतं ते पाणी देण्याचं काम तू केलेलं आहेस. आणि तुझ्यामध्ये जे होल आहे असं तुला वाटते, जे कंपॅरिझन तू करतोस ना, तुझ्यामध्ये जी कमतरता असं तुला वाटते, खरी तर तीच तुझी ताकद आहे. आणि त्याच गोष्टीमुळे आज हे सगळे हिरवगार रोप तयार झालेली आहेत. त्यावेळी त्याला वाटायला लागते अरे खरंच मी तर स्वतःला इम्परफेक्ट समजायचो, मी तर स्वतःला कम्पेअर करायचो दुसऱ्यासोबत, मला तर परफेक्ट बनायचं होतं, पण मी हे विसरलो माझ्यामध्ये ज्या निगेटिव्ह आहेत, ज्या गोष्टी मला निगेटिव्ह फील करायला लागलं, खरं तर त्या गोष्टी माझ्या स्ट्रेंथ आहेत. लाईफमध्ये आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण परफेक्ट होण्याच्या नादामध्ये इग्नोर करत असतो, स्वतःला क्वेश्चन मार्क देत असतो, स्वतःला निगेटिव्ह फील करत असतो. जेव्हा आपण स्वतःचा कंपॅरिझन दुसऱ्याशी करतो तेव्हा आपण आपलं स्वत्व विसरून जातो. आपण स्वतः काय आहोत, आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहेत, या गोष्टीकडे लक्ष न देता आपण परफेक्शनच्या मागे जातो. सो काही गोष्टी इम्परफेक्ट असणं चांगलं असतं, कारण जेव्हा आपण इम्परफेक्ट असतो, स्वतःमध्ये काहीतरी आपण कमतरता शोधत असतो, त्यावेळेला आपल्याकडे चान्स असतो इम्प्रूव्ह करून घेण्यासाठी. जर आपण स्वतःला परफेक्ट समजलो तर आपली ग्रोथ तिथेच थांबली, आपली इम्प्रूव्हमेंट तिथेच थांबली, कारण आपण स्वतःला परफेक्ट समजत असतो आणि परफेक्ट असल्यामुळे आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्नच करत नाही. जर का तुम्ही स्वतःला इम्परफेक्ट समजत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमच्याकडे इम्प्रूव्ह करण्यासाठी आणखीन काही चान्सेस आहेत. त्यामुळे स्वतःला जे आपण कंपॅरिझन करत असतो दुसऱ्याबरोबर, ते कंपॅरिझन आपण तिथंच थांबणं गरजेचं आहे. जे आपण आहोत, आपल्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीनुसार आपण एकदम बेस्ट आहोत. आपल्याला स्वतःला आणखीन इम्प्रूव्ह करण्याची आणखीन संधी आहे. जेव्हा आपण दुसऱ्याशी कम्पेअर करतो ना त्यावेळी आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जात असतो. सो स्वतःला विसरून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गोष्टीवरती फोकस करा. तुमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत तेच तुम्हाला आणखीन सुंदर बनवत आहेत. दुसऱ्याला कंपॅरिझन करत बसलो तर ही कंपॅरिझन कुठेच थांबणार नाही, कारण लाईफच्या प्रत्येक स्टेजला तुम्हाला कुठे ना कुठेतरी स्वतःपेक्षा आणखीन कोणतरी बेटर आहे असं वाटत जाणार आहे. त्यापेक्षा स्वतःला कंपॅरिझन करायचं थांबवा आणि तुमच्यामध्ये असलेल्या गोष्टी या खूप चांगल्या आहेत, तिथेच इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी फोकस करा.
जेव्हा आपण कंपॅरिझन थांबवतो तेव्हाच आपली रिअल ग्रोथ सुरू होते. सो कंपॅरिझन थांबवा आणि स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटच्या जर्नीला नेक्स्ट लेवलला घेऊन जावा आणि बना बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. सो दिस इज ऑल अबाउट शॉर्ट कंटेंट, सिम्पल स्टोरी. स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ अँड स्टार्ट ग्रोविंग. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या एका मित्राला नक्की शेअर करा. सो दिस इज ऑल अबाउट संडे स्पेशल. आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये नेक्स्ट कॉन्टेंट.